हॉस्पिटलमध्ये रक्तदान करण्यासाठी 1000 भरून युवा कार्यकर्ते आम्ही 5 तारखेला सांगली ते जम्मू निघालोय. 6, 7, 8, 9, 10, 11 6 दिवसाचा कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी 2 दिवसाचं सैनिकांचं आरोग्य शिबिर आहे. तिथे 7 आणि 8ला 9ला क्रांती दिनाचा कार्यक्रम. या ठिकाणी सगळे राज्यातल्या मान्यवर उपस्थित राहणार आहे. शिवसेनेचे सगळे नेते उपस्थित राहणार आहे. चांगल्या पद्धतीनं शिवसेनेच्या वतीनं सामाजिक उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवणार. सागर भाऊ एक विचारतो की तुम्ही एक राजकीय कर्ते आहात, तरुण आहात आणि आता एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेशी संलग्न तुम्ही आहात. खूप तुम्ही या ठिकाणी स्ट्रगल करताय आणि खूप या ठिकाणी तुमचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करताय. तुमची सामाजिक दृष्टी असं काय वर्ण आदेश वगैरे आहे का? समाजात जास्त दिसवायचं नाही. विषय मुळात असा आहे की शिवसेना ज्यांनी स्थापन केली ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा मूळ विचारच असा आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आणि या विचारावर चालणारी आमची शिवसेना ही पक्ष संघटना आहे. पहिल्यांदा समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशानं सामाजिक काम करण्यात आमचे नेते आदरणीय आनंदराव पवार जिल्हा प्रमुख आहेत. आमच्या इस्लामपूर नगरीचे नगरसेवक आहेत. आमचं म्हणजे मी काम करतोय त्यावेळेपासून वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारीला आमचं मोठं रक्तदान शिबिर असतं आमच्या ईश्वरपूर शहरामध्ये यल्लामाच्या मंदिरामध्ये. तर सर मला वाटतं 200-250 ते 300 पर्यंत रक्तदाते दिवसभर कंटिन्यू दिवसभर चालू असते. 3 लॅब आमच्याकडे असते एका दिवसासाठी 1 जानेवारीला. त्यानंतर असं वर्षातून 2 वेळा आमचे आरोग्य शिबिर असतात, वेगवेगळे उपक्रम असतात. आता जरा सैनिक असल्यामुळं बाकीचे अभ्यासू असं किंवा व्याख्यान हे आमच्यात नाही. तर आदरणीय संजय थोरात सरांच्या संपर्कात आल्यापासून जरा ही वाचन म्हणा बोलणं म्हणा पाहिजे चालू झाले. थोडं अभ्यासाच्या दृष्टीने खूप आहे तुमचं. बघा एक गोष्ट आहे की कुठल्याही क्षेत्रात काम करा, तुम्हाला नेते म्हणून जर वावरायचं असेल तर तुम्हाला 4 शब्द बोलता आले पाहिजे. बसून बोलणं, नियोजन करणं, त्याच्याबरोबर तुम्हाला 4 लोकांच्या पुढे आपलं स्वतःचं मत मांडता आलं पाहिजे. आता अलीकडच्या काळामध्ये नाही सागर भाऊ चांगली भाषण करतात. नाही ते सगळं तुम्हाला सांगतो की मुद्दाम म्हणून मी जिथं हजर असतो आणि सागर भाऊ जिथं भाषण करतात बऱ्याच वेळा मी त्यांच्या बोलण्याचा व्हिडिओ करून त्यांना पाठवतो ह्यासाठी की तुमचं भाषण तुमचं तुम्ही ऐका. हा हीच खरी प्रयत्न हो. आतापर्यंत जी ज्या क्षेत्रात जी माणसं मोठी झालेली आहेत त्यांनी स्वतःची भाषणं स्वतः ऐकलेली आहेत. हा आणि या सगळं केलेत म्हणून काल मी पापाभाई आणि सरांना म्हटलं होतं. आता तुम्ही सागरभाऊने आरोग्याविषयी अशी माहिती सांगितली. सीता आपले मांजरवाडीचे मित्र आहे, विचारूया त्यांच्या गावातल्या तमाशा विचारतो. तर खूप सुंदर तुम्ही छानपैकी मांडणी केलेली आहे आणि तुमचं भाषण इतकं सुंदर झालं की काल पापाबाई मला म्हटले होते की सागरभाऊंना लिहून पाठवायचं आहे. मी म्हणलं लिहून नाही पाठवायचं, लिहून पाठवलं तर पाठ होणार. नाही पाठ केलं ना 2 वेळा भेट झाल्या पण असं म्हणजे सहवास नाही. पण तुम्ही खूप चांगलं काम केलंय तुमच्याशी. सांगतो की ऐका, मी पापांना फोन केला की मला अण्णांच्या विषयी थोडी माहिती द्या. मी अचानक परवा दिवशी रात्री केला, काल दुपारी केला. मग ते तुम्ही इकडे व्यस्त होता. काल संध्याकाळी मला त्यांनी सरांना फोन करून दिला. ते संवाद उपयोग पडतो. सरांनी मला सांगितलं, तो संवाद उपयोग पडतो. सरांनी मला सांगितलं म्हणजे लिहून पाठवण्यापेक्षा मी सांगतो ठेवा हेच माझं, त्या मुद्द्यावर बोला. पण तुम्ही येईल तसं नाही, त्यांचे मुद्दे घेऊन तुम्ही स्वतःचा स्वानुभव सांगितला आणि हे तुमचं खरं गौरव. तेच सांगितलं मला की तुम्हाला अण्णा काय वाटते, तुमची अण्णांची पहिली भेट कशी झाली त्याच्यावर बोला. छान छान, खूप सुंदर. तुम्ही आला हेच आम्हाला खूप सगळ्यात अभिमान आहे. आणि माने साहेब तुम्ही आरोग्याशी निगडीत खूप संलग्न राहता. तुम्ही खरं तर आर्मीमधून सेवानिवृत्त झाला आणि नंतर डॉक्टरकीच्या क्षेत्रात येऊन पुण्यात राहून बेल्ल्यासारख्या ठिकाणी शिबिर घेता. काय वाटतंय अण्णांचं प्रेम आपलं कसं आहे? अण्णांचं कसं आहे, सुरुवातीला बेल्ल्या उत्सवामध्ये मी आलो त्यावेळी अण्णांना भेट झाली. तेव्हापासून अण्णांशी एवढा निगडीत झालो की त्यांनी एवढी सांगितलं मी त्यांना सांगितलं मी असं आर्मीमध्ये 22 वर्षी सेवा करून एक आता लोक समाज सेवा करत आहे आणि समाज आरोग्याच्या माध्यमातून समाजसेवा करायचं काम कमी चालू आहे. एक आमचं चॅरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये
आरोग्य चेकअप शिबिर घेत असतोय. मोफत आरोग्य चेकअप शिबिर असते आमचे, की जवळजवळ 8,000 रुपये बाहेर जर तुम्ही चेकअप केलं तर 8,000 ते 9,000 तुम्हाला खर्च करावे लागतील, पण आम्ही ते सर्व मोफत तुम्हाला करून देतो. आणि अशा पद्धतीचं शिबिर आम्ही कंडक्ट करतो पूर्ण महाराष्ट्रात. तर ते सर अण्णा मला म्हटले की आम्ही आमच्या वर्धापन दिवस असतोय तर तुम्ही त्या ठिकाणी शिबिर तुम्ही घेऊ शकता. तेव्हापासून आम्ही प्रत्येक वर्षी या बेलेगावमध्ये एक लोकांची सेवा करण्यासाठी अण्णांच्या माध्यमातून येत असतो. मी तेव्हापासून खूप अण्णांशी एकदम निगडीत झालो. मग कुठलाही त्यांचा कार्यक्रम असो की अण्णा आवर्जून फोन करून सांगतात आणि आम्ही प्रत्यक्ष मी माझे मित्र काळेसाहेब आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला तिथं आम्ही हजर असतो. खूप अण्णांच्या पुण्यामध्ये असल्या पुण्यामध्ये आले तरी अण्णांची भेट होते. ह्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप एक समाजसेवा करण्याचं काम करत आहे. आणि अण्णांना आज वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आमच्या संपूर्ण चॅरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना एक चांगलं आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खूप सुंदर. जी समाजासाठी झटतात आणि जे सामाजिक काम करतात त्यांचं आणि पुन्हा प्रेरणा घेऊन आणि त्यांचं आणि तुमचं खूप जुळलं आणि खूप सुंदर तुम्ही या ठिकाणी उपक्रम राबवताय. सर खूप तुम्ही पण छानपैकी विचारायला लागलाय. तर मांजरवाडी हे या परिसरातलं खूप मोठं गाव. या ठिकाणी पांडुरंग मुळे मांजरवाडीकर हा लोकनाट्य तमाशा रघुवीर खेडकरांचे वडील तुकाराम खेडकर यांच्यापासून 50 सालापासून होता आणि आजही तो सुरू आहे. तुकाराम खेडकर आणि मांजरवाडीकर यांचा तमाशा. त्याला मालक कोण आहे नाही, पण त्याचं स्वतंत्र असं एक वेगळेपणा तर या पद्धतीनं काय वाटतंय तुम्हाला हा तमाशा कसा होता आणि त्या गावचा अभिमान काय आहे? तुकाराम खेडकर आणि पांडुरंग मुळे मांजरवाडीकर हे मांजरवाडी गावचं भूषण आहे. गेली 64 सालपासून या लोकनाट्याची निर्मिती झाली. आमच्या मांजरवाडी गावाने पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांना भरपूर साथ दिली. त्यांनी पण मांजरवाडीवर अतोनात प्रेम केलं. आजही आमच्या गावच्या यात्रेत गेली 60-65 वर्ष पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा तमाशा सोडून दुसरा कोणाचाही तमाशा होऊ झालेला नाही. आणि तमाशा सृष्टीत पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा पुतळा 1984 साली मांजरवाडीत महाराष्ट्रात पहिल्यांदा गावाने बसवण्यात आला. वसंतराव डावुरकर यांच्या शुभ असते 94 हे खूप मोठं यश आहे. एखाद्या कलावंतांच्या विषयी गावाला अभिमान वाटतो. याच्यासारखं मोठं भाग्य नाही. बरं, पुतळा कसा आहे जरा सांगायचं. पुतळा संगमरवरी याच्यात महाराष्ट्रात तमाशा कलावंतांचा पहिला आहे ना संगमरवरी पुतळा मांजरवाडीत पांडुरंग मुळे मांजरवाडीकरांचा आहे. किती फूट उंच आहे वगैरे? तो 5 फूट उंच आहे. गाव कुठं बसवलंय? गावात ग्रामपंचायत पुढं. ग्रामपंचायत खूप मोठं खांब या ठिकाणी आहे. तर मला खूप आनंद होतोय. एखाद्या लोककलावंताविषयी गावाला अभिमान असणं आणि सरांनी तुम्हाला जे विचारलं त्याविषयी तुम्ही खूप सुंदररित्या माहिती सांगली आहे. तुमच्याबरोबर काळे साहेब आहेत. अण्णांचा हा सोहळा बघितल्यानंतर कसं वाटतं? खूप आनंद वाटला. आम्ही या सोहळ्याच्या निमित्तानं आलो आणि तानाजी माने सर मी गेले 5-6 वर्षापासून अण्णाशी सगळे निगडीत आहोत. तर इथं आल्यानंतर जे काय आम्ही देशसेवा केली आतापर्यंत समाजसेवा करतोय तर हे काम करताना खूप आनंद वाटतोय. हे जे ट्रस्ट आहे आमची त्याच्यामधून खूप मोठं नाही परंतु समाजासाठी काहीतरी आपण कर्तव्य आहे म्हणून आम्ही ही सेवा करतो. त्याच्यामध्ये आम्हाला आहे परंतु एक सेवा ही एक मनापाशी चांगली गोष्ट आहे. बसा, चांगली गोष्ट आहे. खूप सुंदर. या ठिकाणी बघा आता नवीन माणसं यायला लागली आणि अण्णांच्यावर प्रेम करणारे सागरभाऊ त्या माणसांचा परिचय करून मी तुम्हाला देतो. बघा इथं लोककलावंत आलेले आहे सुनील बर्वे आणि यांचा या ठिकाणी सूर संगम सनईचा ताप आहे. तुम्ही त्यांचे जर व्हिडिओ बघितले तर सगळं गाव काल मी त्यांना बिदागी आहे त्याच्यापेक्षा चांगला मदत होते. याचं कारण असं काही कलावंतांच्या विषयी असणारी ती खरी प्रेरणा किंवा कलावंतांची आस्था ओढ आहे. तर सुनील बर्वे साहेब काय वाटतंय तुम्ही कला जपताय आणि आता अण्णांचा वाढदिवसही तुम्ही चुकवला नाही ही खूप तुमच्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट असेल. एक कलावंतांना सांभाळणारा माणूस आणि त्यांच्याविषयी जे त्यांना लोककलावंतांविषयी जे असणारं प्रेम मग आपण त्यांना विसरून कसं चालेल. हो, ते आपल्यावर एवढं प्रेम करतात. त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि एवढी मोठी व्यक्ती आहे त्यांच्यावर प्रेम करणारे तुम्ही एवढी सर्व इथं लांबून सर्व मान्यवर आलात. याच्यापेक्षा काय आता आम्ही सांगणार आहेत. अण्णांवर एवढे तुम्ही प्रेम करणारे आहेत. आम्ही जवळ शेजारीच गावचे आहेत. आम्ही आता बांधभाऊ आहोत. तसं अण्णांची आमची शेतजमीन एकत्रच म्हणजे आता आम्ही बांधभाऊ म्हणून. अण्णा अतिशय प्रेमळ आणि अतिशय सुज्ञ व्यक्ती आहे. त्याबद्दल काय सांगायचं आता तुम्ही सर्वांनीच त्याबद्दल सर्वांनी हे केलंय.
खूप सुंदर. आता खरं तर तृप्ती फिल्म प्रोडक्शन शिरूर आणि खूप शॉर्ट फिल्म करणारं हे व्यक्तिमत्व आहे. आणि राऊत साहेब आस्था ओढ असते, सातत्यानं माझ्या पाठीमागे असतात काहीतरी लिहा, पण काय होतं गडबडीत राहून जातं. माझे नॅकचं माझं मूल्यमापन होतं, त्यामुळं साहेबांचा माझा एक प्रोजेक्ट राहून गेला, काही हरकत नाही आहे. तर खूप सुंदर असा याद आहे. राऊत साहेब, अण्णांच्या वाढदिवस आणि तुमचं तृप्ती फिल्म ह्याचं काय नातं आहे? तृप्ती फिल्म प्रोडक्शन ज्यावेळेला आम्ही स्थापन केलं त्यावेळेला अण्णांच्या बेला तमाशा महोत्सवामध्ये आम्ही आलो आणि ते कलागुण पाहिले आणि ते कलागुण कुठेतरी आपल्या माध्यमातून किंवा प्रोडक्शनच्या माध्यमातून एक मनोरंजनातून समाज प्रबोधन कसं करता येईल हा एक छोटासा प्रयत्न करण्यासाठी अण्णांचे जे काही मार्गदर्शन लाभलं त्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या वतीने मी त्याला लाख लाख धन्यवाद. मला फक्त एक सांगा, तृप्ती प्रोडक्शन फिल्म सध्या काय काम करते? तृप्ती फिल्म प्रोडक्शन सध्या आम्ही याच्यावर काम करतो की सामाजिक ज्या आताचे जे करंट विषय असतात ना हे मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून प्रबोधन कसं होईल. किती कलावंत? आमच्याकडे जवळजवळ नाही म्हटलं तरी 30 ते 35 कलावंताचा संच आहे. त्या माध्यमातून आम्ही लावणी, बतावणी, तुमचे शॉर्ट फिल्म, वेब सिनेमा, कविता आणि लोकगीत, लोकगीतापर्यंत आम्ही आमच्या 9 प्रकारच्या कला आम्ही या ठिकाणी पटकथा तयार करून पटकथा संवाद मी एकटा लिहित असतो आणि त्याच्यावर परत दिग्दर्शन करून आणि अभिनय करून सुद्धा ते प्रोडक्शन आम्ही अशा पद्धतीने चालू. मग आता एवढे मोठे प्रोडक्टर पुण्या मुंबईत आहेत, ते लाखो रुपये त्याला खर्च करावा लागतो, सिनेमा लावायला सुद्धा थिएटरला पैसे द्यावे लागतात, पण तुम्ही स्वतः या ठिकाणी एका तालुक्याच्या पातळीवर हे काम करता आणि हे सगळ्या शॉर्ट फिल्म, कुठल्या शॉर्ट फिल्म तुमच्या वरती गेल्यात का? आमच्या चिंगी झाली पोलीस अधिकारी ही जवळजवळ 4 लाख लोकांनी पाहिलेली. त्यानंतर वृद्धाश्रम सारखे आमचे शॉर्ट फिल्म असेल, वेब सिनेमा असेल, तो जवळजवळ 1.5-2 लाखापर्यंत गेलेला आहे. नंतर तुमचं निशब्द असेल, लग्नाची वरात आहे. टाइम काय? टाइम 2.5-2 लाखाच्या पुढे लोकांनी पाहिलेले. टाइम सव्वा तासापर्यंत आपण ते प्रोजेक्ट दिलेले आहे आणि प्रेक्षकांनी ते स्वीकारलेले पण आहे. खूप सुंदर. म्हणजे एवढं काम करता, पण वरती गेलं मी विचारतोय म्हणजे शासनाच्या पुरस्कारापर्यंत, कारण हे सगळं स्वतः अजून काही तसा प्रयत्न केलेला नाही, पण निश्चित तुमच्या सर्वांच्या माध्यमातून तो प्रयत्न चालू आहे. एक सगळ्यात आनंद आहे, मुंबई पुण्यालाच सगळं सिनेमा नाटक चालतं असं नाही, आमचा ग्रामीण भाग सुद्धा आता या सगळ्या युट्यूब किंवा या सगळ्या असणाऱ्या नवीन माध्यम जे आहेत त्याच्या माध्यमातून पुढे जाऊ शकतो हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे. खूप सुंदर तुमचा आढावा. दादा बोलणार आहे काय? अण्णांच्या वाढदिवसाला आलाय, काय वाटतंय? अगदी समाधान वाटलं. हा, आणि अण्णा मोठं माणूस आहे आज कळलं मला इथे. होय, पण तुम्ही वेळ दिला एवढा. उभाले दादा? नाही, नांगरे पाटील उबालवाडी. हा, नांगरे पाटील उबाल. खूप खरं तर मलगुंडे दादांच्याकडून मी ऐकलं यांचं व्यक्तिमत्व. योगायोगानं आमचं घर शोधत ते पलूसला आले, आमचे हिरवे साहेबां ते पलूसला, आणि दादांचा स्वभाव खूप मला मायाळू वाटला आणि खूप तुम्ही या ठिकाणी मला 4-2 गोष्टी सांगितलेल्या आज आठवतात की खरोखर जीवनामध्ये काय मिळवायचं असेल तर तुम्ही संयम बाळगा आहे ना आणि सत्यानं जा, हे तुम्ही जे सांगितलेलं ते मला आजही आठवत आहे. दादा खूप सुंदर, तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद. हिवरे साहेब, तुमचं तर सातत्यानं भ्रमंती चालू असते, खूप फिरता तुम्ही, काय वाटतंय? नाही, फिरतोच ना. हां, 4थी पासून मी तमाशा कलेकडे वळलेला, 4थीला असल्यापासून. मग तुम्ही चांगले रसिक आहे, सेवा केली 32 वर्षे. त्या 32 वर्षाच्या काळात संध्याकाळी कुठेही तमाशा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, आपल्या सांगली जिल्ह्यात असतो त्याचे संध्याकाळी मोटरसायकलीनं जाणार आणि मी ते बघून संध्याकाळी सकाळी परत ड्युटीला मी जातो. मग हे तुमचं काम आहे, पण ही रसिकता झाली, पण तुमचं एक सगळ्यात मोठं काम आहे. माझं, मी रिटायर झाल्यानंतर अंत्यविधीचं साहित्य मोफत देतो, संपूर्ण साहित्य. अरे वा, पूर्ण साहित्य. म्हणजे एक किती गावं होती, आता वाढत जाऊन 19 गावं झाले. 19 गावाला द्यायचं म्हणजे माझ्या सामान्य कार्यकर्त्यांचे कामच नाही. त्याच्यातलं पेन्शनचं किती खर्च करता सांगा? पेन्शन सगळे खर्च होऊन सुद्धा पुरत नाही, दुसरीकडे उचलायला लागतात. मग पुन्हा आम्ही मुलांच्याकडे मागत नाही, हे मी स्वीकारले म्हणजे मीच हे करणार. किट केलंय तुम्ही? किट केलंय मी 19 गाव आहे आणि ते येऊन लाकडं वगैरे टाकून घेऊन जातात पूर्ण ते. हो, सगळं नाही, कोणी श्रीमंत काही नाही, जे मागले येईल त्या माणसाला. आणि आता त्याची माझी मालकी हिरवे दादांनी आता 75 वर्षात पदार्पण केलंय, त्याच्यामुळं त्यांचं काम खूपच मोठं आहे सर, की हे खरं प्रॅक्टिकल काम आहे, ते बघितलं ना. आणि विशेष म्हणजे त्यांचे वडील हिरवे गुरुजी आमचे वडील शिक्षक होते. त्यांनी 1960 ते 64 दरम्यान 100 प्राथमिक शाळा, 2 माध्यमिक शाळा आणि 1 वसतिगृह कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी. वयाच्या 31व्या वर्षी 1964ला वाढले. मग त्या सगळ्या शाळा जिल्हा परिषदेला वर्ग झाल्या, ते काही इतिहास जमाच झाले. मग आता आम्ही
पुतळ्याचं काम घेतलं शासनामार्फत, मंजुरी होती, स्वतः आम्ही सगळं हे केलं. मुख्यमंत्री 6 मार्चला उद्घाटनला आले होते आणि स्मारकाचं काम हे मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आम्ही कलाकारांच्या मुलांच्यासाठी प्रशिक्षण संस्था काढली. हे प्रस्ताव सुद्धा आम्ही शासनाला पाठवला आहे, ते मंजुरीच्या ह्याच्यात आहे. खूप सुंदर. सागर भाऊ, आपली माणसं काय झपाटून काम करतात ह्याचं उत्तम उदाहरण आहे. तुम्ही राजकीय क्षेत्रात असाल, ही आर्मीतनं रिटायर झाले, साहेब तुम्ही आहे, ही सगळी माणसं करतात आणि अण्णांच्या वाढदिवसाने आपण एकत्रित आलो, याच्यासारखं मोठं भाग्य नाही. मला तर खूप आनंद मिळतो. मला पगार नोकरी आहे ह्याचं मी विसरून जातो 4-8 दिवस. हां, आणि काही कमी पडत नाही. मला शुगर नाही, BP नाही, काही नाही. याचं कारण हे आहे, फिरणं आणि योग्य गोष्टीसाठी फिरणं, कलावंतांना वेळ देणं, एवढाच उद्देश. आपणा सर्वांचे धन्यवाद.